नमस्कार. आज तुमच्याकडे एक पास्ट लाईफची घटना जी मी काही दिवसापूर्वीच माझ्या सेशनमध्ये एका मुलीची पाहिली आणि ती पाहत असताना मला खरोखरच पास्ट लाईफमध्ये अशाही घटना घडलेल्या असतात आणि त्या एक्सप्लेन जेव्हा त्या जातकांना करत असते त्यावेळी सुद्धा खूप आश्चर्य वाटत असतं. आणि ह्या सगळ्या घटना घडलेल्या असतात आणि त्या आम्हाला जेव्हा दिसतात आणि जेव्हा जातकांना आम्ही हे सांगत असतो तेव्हा दुःख होतं त्यावेळी सुद्धा की त्या घटना आम्हाला एक्सप्लेन सुद्धा त्या जातकांना करू शकत नाही. अशा प्रकारची तेव्हा आमच्या भावना ज्या असतात त्या आम्ही व्यक्त करू शकत नाही. तर आता ही अशी घटना आहे की काही दिवसांपूर्वी माझ्याकडे कुंडली बघण्यासाठी एक व्यक्ती आल्या. तर त्यांची कुंडली बघितल्यानंतर सुरुवातीला तर त्या 4 जणांच्या कुंडल्या बघितल्या गेल्या. तर त्यांच्या कुंडल्यांमध्ये जे काही योग होते ते त्यांना सांगितले गेले आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी माझं डिस्कशन वगैरे ओके व्यवस्थित झालं. त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय ते सगळं ओके झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांच्या भाचीचं कुंडली मला त्यांनी दिली की हिचं लग्नाचं वगैरे बघताय तर तुम्ही तिची कुंडली बघा. आणि त्याप्रमाणे मी तिची कुंडली बघितल्यानंतर मला त्यावेळी काहीतरी एक वेगळा सेन्स होत होता. तिच्या कुंडलीमध्ये शापित घर तिचं असेल, तिला जे सुद्धा घर मिळेल ते शापित असेल अशा प्रकारचा योग तिच्या कुंडलीमध्ये दिसत होता. बाकी ओव्हरऑल तिच्या कुंडलीमध्ये असं होतं की सध्याचा जो पिरियड आहे तो तिने जर आध्यात्मिक दृष्टीने जास्त प्रकारे जर बघितला तर तिला पुढचं जे लाईफ आहे ते तिचं लाईफ सक्सेस मध्ये जाणार आहे आणि आध्यात्मिक गोष्टी जेवढ्या ती करेल त्याच्यामध्ये तिचा प्रोग्रेस होत जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला जे काही तिच्या दशा आहेत त्या दशा तिला आध्यात्मिक गोष्टीसाठी ओढत आहेत आणि तिने आध्यात्मिक गोष्टींमध्ये लक्ष द्यावं अशा प्रकारे तिची ती कुंडली त्याच्यामध्ये येत होती. आणि प्लस त्याच्यामध्ये शापित घर, ती ज्या सुद्धा घरामध्ये जाईल तर ते तिला शापित घर मिळेल अशा प्रकारे तिचा हा योग होता. कुंडली झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमची कुंडली झालेली आहे. त्याप्रमाणे ती लोक मला भेटायला आले, डिस्कस करायचं होतं. त्याच्यामुळे ते आमचं डिस्कशन चालू झालं आणि त्या डिस्कशनमध्ये त्यांना सगळं काही डिटेल सांगितली. शापित घर आहे त्याच्या रिलेटेड त्यांना रेमेडीज सांगितली आणि ते सगळं झाल्यानंतर डिस्कशन झाल्यानंतर तिला आध्यात्मिक गोष्टींबद्दल सुद्धा सगळं काही समजावून सांगितलं. म्हणजे तिला सांगितलं की उपाय त्याच्यावरचे सांगितले आणि आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष दे जेणेकरून तुला हे जे काही कुंडलीतले योग आहेत तर ते थोडे त्याची जी हे आहे तीव्रता आहे ती कमी होत जाईल अशा प्रकारे तिला उपाय सांगितले. आणि त्याच्यानंतर माझ्या इथून ते घरी जाण्यासाठी परतले. ज्यावेळी ते माझ्या इथून निघाले त्यावेळी मला काहीतरी वेगळे सेन्स व्हायला लागले आणि हळूहळू ज्याप्रमाणे आम्हाला एखादे सोल्स आपल्या जवळ येतात, काहीतरी सांगायचं असतं, अशा प्रकारचे सोल्स जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ते एक वेगळा सेन्स असतो. तर अशाच प्रकारचा सेन्स मला त्यावेळी व्हायला लागला ज्यावेळी मी त्यांच्याशी डिस्कशन करत होती, कम्युनिकेशन करत होती त्या मुलीबरोबर, त्या मुलीच्या पॅरेंट्स बरोबर. तर त्यावेळी मला तिथे काहीतरी एक थोडं जाणवायला लागलं की इथे काहीतरी थोडंसं एक वेगळं विचित्र सेन्स होत आहे. आणि त्यानंतर जेव्हा ते निघताना सुद्धा मला त्यावेळी एकदम स्ट्रॉंगली सेन्स यायला लागला की काहीतरी इथे वेगळा प्रकार होतोय. माझ्याकडून ती लोक निघाले आणि थोड्या वेळाने जे आम्हाला सिम्पटम्स येतात त्याप्रमाणे सिम्पटम आल्यानंतर मला समजलं की त्यांच्याबरोबर त्यांचे कुणीतरीही जवळचे किंवा जे काही सोल्स त्यांच्याबरोबर आलेले होते आणि ते सोल्स त्यांना काहीतरी, जर ते विचित्र असतील, जर ते भयानक असतील तर त्याच्यापासून काहीतरी हार्म झाला असता, काहीतरी प्रॉब्लेम झाला असता. पण त्यावेळी असं न होता त्यावेळचे जे सेन्सेस होते ते एक वेगळ्या प्रकारचे होते जेणेकरून त्यांना काहीतरी, असे सोल्स असतात की त्यांना काहीतरी सांगायचं असतं आणि त्यावेळी त्यांना माहित असतं की आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते हे सॉल्व्ह करू शकतात, हे आपल्याला त्याच्यातून बाहेर काढू शकतात आणि अशाच ठिकाणी ते येतात.
त्यावेळी मला असा सेन्स झाल्यामुळे मला 100% वाटलं की त्यांना काहीतरी सांगायचं होतं आणि जे जातक माझ्याकडे आलेले होते त्यांच्याच रिलेटेड, त्यांच्याच बरोबर हे आलेले आहेत. आणि मी लगेच त्यांच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला बघितला गेला पाहिजे. सगळं काही व्यवस्थित सांगितलं की त्यांच्या बरोबर, कारण माझी 2 दिवस त्याच्यामुळे तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली होती. कारण अशा प्रकारचे जेव्हा सोल्स येतात, आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी येतात, त्यांची जी एनर्जी असते ती एनर्जी आमच्या एनर्जीला डाऊन करत असते त्यावेळी. आणि त्यावेळी ते सेन्सेस आम्हाला, जेव्हा आम्ही ते सेन्सेस कॅच करायचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आमची जी सुद्धा एनर्जी असते ती त्यावेळी ड्रेन होत असते. आणि हे सगळं समजल्यामुळे नातेवाईकांना मी त्यांच्या रिलेटिव्हला समजावून सांगितल्यानंतर तुमच्या बरोबर तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या साईडचे कोणतरी सोल्स इथपर्यंत आलेले होते हे मी त्यांना त्यानंतर समजावून सांगितलं. त्यांच्यासाठी सुद्धा हे थोडंसं एक ऐकण्यासाठी विचित्र होतं, पण त्यांना व्यवस्थित समजावलं की ह्या प्रकारे असं प्रकारे जर कोणाला काही सांगायचं असतं तर त्यावेळी ती लोक त्या ठिकाणी पोहोचतात. पण ते सोल्स हार्मफुल नाही आहेत हे सुद्धा त्यांना सांगितलं. कोणीतरी तुमच्या घरचेच आहेत आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि ते इथपर्यंत आलेले आहेत. मग ही सगळी घटना सांगितल्यानंतर त्यांनी हा डिसिजन घेतला की हो ठीक आहे, आम्हाला, कारण ते पोर्टल मला ओपन करावं लागणार आणि त्याच्यानंतर मला हे चेक करावं लागणार की नक्की तो सोल कोणाचा इथपर्यंत आलेला आणि त्यांना मला काय सांगायचं होतं. त्याप्रमाणे त्यांनी परमिशन मला दिली की हो तुम्ही ते बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी माझी प्रोसेस सोल कम्युनिकेशनची स्टार्ट केली. आणि त्याच्यामध्ये मला, त्या कम्युनिकेशनमध्ये मला असं समजलं की ते जे कोण सोल आलेले होते त्यांच्याबरोबर, ते त्यांच्याच राहत्या ठिकाणी हे एवढी वर्ष त्यांना मुक्ती मिळालेली नव्हती आणि त्यांच्या काही इच्छा ज्या होत्या त्या अपुऱ्या राहिलेल्या होत्या. कदाचित त्या त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन त्यांचं होतं की माझ्या ज्या काही इच्छा आहेत, जे काही त्यावेळी वेळी घटना घडलेल्या होत्या तर त्या त्यांच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचा जो सोल होता, त्यांची जी एनर्जी होती ती तिथे अडकून राहिलेली होती किंवा ती नाराज होती. मला त्यांच्यामध्ये नाराजगी दिसत होती, प्रत्येक वेळी नाराजगी दिसत होती आणि हे मला बघायचं होतं. त्यांना हळूहळू प्रश्न केल्यानंतर मला समजलं की काही वर्षांपूर्वी ते जे सोल होते त्यांच्या काही त्या इच्छा होत्या त्या अपूर्ण राहिलेल्यामुळे त्यांचा सोल तिथे नाराज असल्यामुळे तिथेच तो अडकून पडलेला होता आणि तो त्यांच्या घराच्या अवतीभोवती, कधी घराच्या अवतीभोवती किंवा त्यांच्या जी काही सोसायटी वगैरे होती तिथे ते त्यांचा जीव तो अडकलेला होता. आणि त्याच्यानंतर हे सगळं पोर्टलमध्ये ओपन केल्यानंतर समजायला लागल्यानंतर मला त्यांची मदत करावीही लागणारच होती. त्याप्रमाणे मी त्यांना, त्यांच्या त्या सोलच्या रिलेटिव्हला त्यांना सांगितलं की अशा प्रकारे काही त्यांच्याकडे नाराजगी आहे, तर तुम्हाला त्याप्रमाणे काही घटना घडलेली का. मग ही सगळी घटना मी त्यांच्या मुलाला सांगितल्यानंतर त्यांनी मला नंतर थोडासा त्याचा खुलासा केला की हो अशा प्रकारे काही थोडाफार घटना अगोदर घडलेल्या होत्या. तो जो सोल होता तो त्यांच्या वडिलांचा होता आणि ती जी जातक होती त्या जातकाच्या, त्या मुलीचा आजोबांचा तो सोल होता. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर म्हणून होते, अगदी ऑनेस्ट डॉक्टर होते. तर त्यांच्याकडून त्यावेळी काही लोकांना एक्सपेक्टेशन काही वेगळे होते आणि ते ऑनेस्ट डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडून त्या घटना घडत नव्हत्या वेगळ्या व्यक्तींच्या एक्सपेक्टेशननुसार. त्यामुळे ते व्यवस्थित त्यांची कामं करत होते. काही व्यक्तींनी त्यांच्या ह्या कामामध्ये काहीतरी अडथळे आणले आणि त्याच्यानंतर त्यांनी VRS त्यांनी घेतली असेल, अशा प्रकारे झाल्यानंतर त्यांना जॉब हा त्यांचा नंतर संपल्यानंतर ज्यावेळी त्यांना PF वगैरे मिळाला जातो किंवा ग्रॅज्युएटी मिळाली जाते जॉब संपल्यानंतर, किंवा त्यांचा काही पेमेंट वगैरे राहिला असेल तर त्या प्रकारे त्यांचा पेमेंट थांबवून ठेवलेला होता, त्यांना PF मिळण्यासाठी त्रास झालेला होता. तर ह्या सगळ्या ज्या घटना होत्या तर त्यांना व्यवस्थित त्यांचा फीडबॅक मिळत नव्हता. त्यांचे जे पैसे होते ते त्यांना व्यवस्थित मिळत नव्हते, अडकाटी आणत होते त्यांचे कलिग्स. तर त्यामुळे त्यांनी नंतर केस टाकली त्याच्यावर आणि ही जी केस आहे
ती केस सॉल्व्ह व्हावी हे त्यांना असं वाटत होतं की आपले जे नातेवाईक आहेत ते चांगल्या हुद्द्यावर आहेत, तर त्यांनी मला त्यामध्ये मदत करावी, त्यांच्या मदतीने माझी कामं पटकन होतील. तर अशा प्रकारे ते भरपूर हेलपाटे मारत होते. त्यांना असं वाटत होतं की माझे जे काही नातेवाईक आहेत ते चांगल्या हुद्द्यावर असल्यामुळे मला ते मदत करतील आणि मला प्रॉब्लेम मधून लवकर माझी सुटका होईल. पण ते सगळं त्यावेळी झालं नाही. आणि हे सगळं जेव्हा मी त्या जातकांना विचारलं की असं असं झालेलं होतं का, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हो, अशा प्रकारे झालेली होती घटना, पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न भरपूर केले. त्यांचा जो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, त्यांची केस सॉल्व्ह करायची, अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत त्यावेळी ती केस नेली गेली आणि लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला. त्याच्यामध्ये आम्ही मदत केली नाही असं नाही, आम्ही त्यांना मदत केलेली, पण ते लवकर सॉल्व्ह झालं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्येही नाराजगी होती. एक्सपेक्टेशन होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या लवकर सॉल्व्ह व्हाव्यात म्हणून, आणि त्या लवकर सॉल्व्ह झाल्या नाही. त्यांच्या मनामध्ये असं होतं की मला कोणी मदत केली नाही आणि त्याच्यामध्येच ते नंतर काही वर्षांनी एक्सपायर झाले. त्यानंतर त्यांना म्हणजे जेवढा मोबदला मिळाला पाहिजे होता तेवढा मोबदला त्यांना मिळाला नाही, कमी मिळाला. त्यामुळे ते नाराज होते. पण मग समोरच्या व्यक्तीने सांगितलं की आम्ही आमच्या परीने मदत करायचा प्रयत्न केला. हे सगळं दोन्ही बाजूने झालं. पण मग त्यामध्ये शेवटी काय आहे की एखादी व्यक्ती जेव्हा नाराज होते, त्यांना जे एक्सपेक्टेशन होतं तर ते पूर्ण न झाल्यामुळे, त्यांचा मृत्यू काही दिवसानंतर झाल्यामुळे त्यांचा जो सोल होता तो अडकून राहिलेला होता. आता प्रत्येक जण आपापल्या परीने तो विचार करतो. त्यानंतर याच्यामध्ये हेही मला त्यांनी दर्शवलं की माझ्या मुलाचा अपघात होणार होता. 1-2 वेळा त्यांनी त्या मुलाच्या अपघात होत असताना सुद्धा त्यांना सुद्धा मुलाला सुद्धा त्यांनी वाचवलेलं वगैरे, हे सगळं सुद्धा त्या कम्युनिकेशन मध्ये मला दिसून आलं. त्या कम्युनिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं. हेही मी त्यांना विचारलं की असं असं काही तुमच्या बरोबर झालेलं का, तुमचं काही ऍक्सिडेंट होणार होतं त्यावेळी तुम्ही वाचलात का, तर त्या मुलाने त्याप्रमाणेही सांगितलं की हो, माझं ऍक्सिडेंट पण होणार होतं पण त्यातून मी वाचलो. आणि हे सगळं मला त्यांच्या वडिलांच्या सोलने सांगितलं की अशा प्रकारे मी होतो. पण ऑलरेडी त्या मुलाच्या इथे काही वेगळे एंटिटी असल्यामुळे त्यांना त्यांच्या मदतीसाठी ते जाऊ शकत नव्हते. तर असा प्रकार हा थोडासा विचित्र घडत होता. मग हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर, म्हणजे कम्युनिकेशन केल्यानंतर हे सगळं त्यांना सांगितलं गेलं. त्यानंतर मला त्या मुलीच्या कुंडलीनुसार तिचं पास्ट लाईफ मध्ये, म्हणजे तिला घराचा दोष म्हणजे शापित घर अशा प्रकारचा जो दोष आलेला होता, त्याच्यामुळे मी तिचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. तिच्या पास्ट लाईफ मध्ये काय असं घडलेलं होतं की ज्याच्यामुळे तिच्या कुंडलीमध्ये, सध्याच्या कुंडलीमध्ये हा योग तिचा आला. आणि त्या प्रोसेसमध्ये पास्ट लाईफ जेव्हा मी तिची चेक करायला सुरुवात केली त्यावेळी मला असं सगळं काही दिसत गेलं की तिच्या पास्ट लाईफ मध्ये ती एक 35-36 वर्षाची एक लग्न झालेली, फॅमिली असलेली एक स्त्री होती. आणि तिची फॅमिली ही भरपूर मोठी होती. आणि त्या फॅमिलीमध्ये दुसरेही त्यांचे रिलेटिव्ह एकत्र राहत होते आणि त्यांचं घर चांगलं मोठं होतं. पण त्यामध्ये त्यांची वाटणी होणार होती आणि त्या वाटणीमध्ये ते घर अर्ध त्या स्त्रीला मिळणार होतं, म्हणजेच त्या मुलीला पास्ट लाईफ मध्ये. मग त्यावेळी त्या मुलीला लोभ चढला की मला हे सगळं पूर्ण प्रॉपर्टी ही मला मिळाली पाहिजे. आणि त्यावेळी तिच्या मनामध्ये अशी जी भावना आल्यामुळे तिने हळूहळू करून ते जे राहणारे तिच्या बरोबर जी लोक होती, त्यांचे जे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांचा छळ करायला सुरुवात केली. आणि हळूहळू कशाही प्रकारे ते एक्सपायर होतील अशा प्रकारे ती त्यांच्याबरोबर छळ करू लागली. आणि हळूहळू त्या व्यक्ती काहीही त्यावेळी तिने केलं असेल आणि ते एक्सपायर होत गेले. हळूहळू पूर्ण फॅमिली त्यांचीही तिने वेगवेगळी काही कृत्य करून ती पूर्णपणे फॅमिली तिने संपवली आणि फक्त तिचीच फॅमिली बाकी होती त्याच्यामध्ये. पण शेवटी हळूहळू करून
तिच्या फॅमिलीला म्हणजे तिने जे केलेलं कृत्य होतं त्याचं फळ तर तिला मिळणारच होतं. हळूहळू तिची जी फॅमिली होती त्या फॅमिलीमधले तिचा नवरा, मुलं हे एका ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. आणि हा जो सदमा होता तो सदमा तिला त्याच्यानंतर समजलं की अरे मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या घरातल्यांना छळ करून मारलं. काही दिवसांनी माझी फॅमिली, आणि हे सगळं मी माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्यासाठी केलेलं होतं. माझी फॅमिलीच राहिलेली नाहीये आता, मी कोणासाठी जगू. आणि ही भावना तिच्यात आली. तिला ते सगळं खात होतं त्यावेळी की माझी फॅमिलीच स्वतःची आता राहिली नाहीये. आणि मग तिच्या मनाने अध्यात्माकडे वळावं असं तिचं मग मन होत गेलं. ती हळूहळू अध्यात्माकडे वळत गेली, कारण तिच्याकडे नंतर सोर्सच कुठला राहिलेला नव्हता. पण अध्यात्माकडे वळल्यानंतर काही दिवसांनंतरच तिला असाध्य रोग सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर ती सुद्धा एका ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. म्हणजे ह्या सगळ्या ज्या घटना घडल्या त्या चर्चा करण्यासारख्या होत्या, अचानक घडणाऱ्या होत्या आणि अचानक घडून त्यांची फॅमिली पूर्णपणे तिथे नष्ट झालेली होती. आणि तिच्या त्या कृत्यामुळे तिने संपूर्ण फॅमिलीचा तिने नाश केलेला होता. अखेर स्वतःच्या फॅमिलीचा सुद्धा नाश झाला आणि नंतर स्वतःचा सुद्धा तिने नाश केला होता. आणि यानंतर जेव्हा तिचा हा दुसरा जन्म झाला त्यावेळी तिच्या कुंडलीमध्ये हे शापित घरचा योग तिच्या कुंडलीमध्ये दर्शवला गेला. म्हणजे ज्यावेळी ती ज्या घरासाठी एवढा तिला लोभ होता की हे पूर्ण प्रॉपर्टी मला मिळावी, हा पूर्ण बंगला मला मिळावा, त्याच्यासाठी तिने पूर्ण फॅमिलीचा नाश केलेला होता. आणि आता ह्या बर्थमध्ये तिच्या कुंडलीमध्ये हा योग याच्यामुळे आलेला होता शापित घराचा. आणि हे सगळं पास्ट लाईफच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तिचं सगळं काही समजलं, तिला व्यवस्थित डिस्कस केलं, सगळं काही समजावून सांगितलं. आणि नंतर याच्यासाठी आता ते जे सोल्स होते ते सुद्धा तिच्यावर नाराज होते. आणि हा जो योग होता हा कंटिन्यू जेव्हा जेव्हा तिने जन्म घेतलेला असला असता त्यावेळी तिच्या त्या कुंडलीमध्ये हा योग येणारच. त्यामुळे कुठलाच जन्म तिचा हा सेफ गेला नसता. तिला व्यवस्थित त्यांच्या फॅमिलीला समजावून सांगितल्यानंतर की ह्याच्यासाठी आपल्याला निवारण करावं लागेल, शापित दोष, शापित घर याचं निवारण करावं लागेल. प्लस तुमच्या बरोबर जे तुमच्या आजोबांचे सोल आलेले होते, तुमच्या वडिलांचे जे सोल आलेले होते ते त्यांची मुक्ती झालेली नाहीये. हिने ज्या ज्या व्यक्तींना अगोदर हिच्या थ्रू पास्ट लाईफ मध्ये काही व्यक्ती मेलेले होते, त्रासाने मेलेले होते, त्यांचा सोल हा अतृप्त आहे आणि त्याच्यामुळे हा त्रास कंटिन्यू होत राहणार आहे. तर त्यामुळे त्यांना त्या उपाय सांगितल्यानंतर की त्या सोलला अगोदर मुक्ती मिळायला हवी, त्यांच्या आजोबांना, ह्या सगळ्या फॅमिलीला. आणि त्याच्यानंतर मग आपण हा दोष जो आहे, दोन्ही दोष त्याच्यामध्ये आपण क्लिअर करायचे आहेत. आणि दोन्ही दोष क्लिअर झाल्यानंतर आपण दोन्ही सोलला मुक्ती दिल्यानंतर आपण घराची वास्तू शांती करायची आहे, जेणेकरून पुन्हा ते जे काही आपण उपाय केलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा आपलं घर हे शांततेने राहावं आणि समृद्धीने राहावं. आणि त्या घरामध्ये ज्या पण काही आता आपण पुढे घटना करणार आहोत, त्या मुलीचं लग्न आहे, मग मुलीच्या लग्नामध्ये काही बाधा येऊ नये किंवा जे काही तिच्या लाईफमध्ये पुढे घडणार आहे त्याच्यामध्ये बाधा येऊ नये. किंवा तिच्या कुंडलीमध्ये असाही योग येत होता की तिचा जो मृत्यू आहे तर तो अचानक होणार आहे, ऍक्सिडेंटल होणार आहे. तर हे जे काही योग आहे तर ते ह्या कृत्यामुळेच तिच्या कुंडलीमध्ये आलेले होते आणि ते आपण आता निवारण याच्यासाठी करायचं आहे. आणि ते आम्ही काही दिवसामध्येच त्याचं निवारणही केलं. आणि त्या उपायामध्ये सुरुवातीला ते जे आजोबा होते तिचे, त्यांच्या सोलला मुक्ती देण्याची प्रोसेस केली, त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं, त्या ज्या प्रोसेस होत्या त्या सगळ्या प्रोसेस केल्या. आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन करून त्यांच्या ज्या काही नातेवाईक होते त्यांनी आपल्याकडून झालेल्या ज्या चुका होत्या त्या त्यांनी मान्य करून माफी मागून त्यांच्या सोलला नंतर मग त्या प्रोसेसमध्ये आम्ही मुक्ती दिली. त्यानंतर तिच्या ज्या पास्ट लाईफमध्ये जे सुद्धा काही कृत्य झालेलं होतं, जे काही लोकांचा सोल जो अतृप्त होता त्यांना मुक्ती देण्याची प्रोसेस केली.
तीही प्रोसेस व्यवस्थित पार पाडली गेली आणि त्यानंतर मग वास्तू जी घराची होती त्या वास्तूला शांती दिली. पुढचं कृत्य व्यवस्थित जे काही कार्यक्रम होणार आहेत ते चांगले व्हावे, व्यवस्थित व्हावे, शांतीने व्हावे, समृद्धीने व्हावे. या सर्व प्रोसेस करत असताना त्यावेळी जेव्हा त्या सोल्स बरोबर कम्युनिकेशन होत होतं त्यावेळीची जी फिलिंग्स होती, हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे हा माझा एक खास करून याच्यासाठीच मी बनवलेला आहे की ज्यावेळी सोल्स आपल्याशी बोलत असतात ते खूप नाराज असतात, दुःखी असतात आणि त्या दुःखामध्ये, नाराजगीमध्ये ते फिरत असतात अवतीभोवती. त्यांना असं पाहिजे असतं की आमचं कोणीतरी ऐकावं. आणि ज्यावेळी काही आध्यात्मिक लोक असतात त्यांच्याकडे ते जे काही मनात लपलेलं आहे, मनात त्यांनी साठवलेलं आहे ते त्यांना सांगायचं असतं. मग त्यावेळी जी लोक ते ह्या प्रोसेसच्या वेळी मला जे सांगत होते त्यावेळी अक्षरशः माझ्या अंगावर शहारे येत होते. पण हे मी त्या व्यक्तींना सांगू शकत नव्हती. काही व्यक्ती त्या स्वतःच्या अहंकारामध्येच होते की नाही, आमच्याकडून असं काही झालंच नाहीये. ठीक आहे, तुमच्याकडून काही झालं नसेल, पण शेवटी तो जो सोल आहे तो नाराज आहे आणि आपल्याला आता ते ह्याच्यामध्ये नाहीयेत, या जगात नाहीयेत, पण त्यांचा एनर्जी ती फिरते. मग आपण दोन शब्द आपल्याला बोलायला काही हरकत नाही ना की हो आमच्याकडून काही चुका झाल्या, आम्हाला त्याच्यासाठी माफ करा म्हणून. हे 2 वाक्य आपण बोलू शकतो. त्याच्याने आपल्याला काही जखमा होणार नाहीयेत आणि त्याच्याने जर ती व्यक्ती, ते जे सोल्स आहे, ती जी एनर्जी आहे ती जर समाधानाने मुक्त होणार असेल तर हे बोलायला काही आपल्याला हरकत नाहीये. मग ते त्यावेळी होत नव्हतं, त्याच्यामुळे तो तिथे मला त्रास होत होता. कारण तोपर्यंत ते आम्हाला सोडत नाहीत, मुक्त होत नाहीत. आणि अक्षरशः ते होत असताना मी सारखं त्या लोकांना रिमाइंड करत, सारखं त्यांना सांगत होते की तुमच्याकडून ज्या काही चुका झाल्यात मान्य करा, तुमच्याकडून ज्या काही चुका झाल्यात मान्य करा. काही व्यक्तींच्या डोळ्यात पाणी येत होतं, त्यांच्या मुलीच्या डोळ्यात पाणी येत होतं, त्यांच्या नातीच्या डोळ्यात पाणी येत होतं, त्यांच्या सुनेच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि हे सगळं मला फील होत होतं. पण काही व्यक्ती जे होते ते अडून राहिलेले होते आणि त्यामुळे तो सोल तिथून जायचा प्रयत्न करत नव्हता. त्यांना मुक्ती घ्यायचीच नव्हती तिथून. आणि हा त्रास मला तिथे होत होता. म्हणून मी प्रत्येक वेळी त्यांना रिमाइंड करत होती, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा, माफी मागा. त्यामध्ये त्यांच्या मुलाकडून त्यांची अपेक्षा सुद्धा होती की त्यांचा मुलगा आपल्या फॅमिलीला व्यवस्थित बघत नाहीये. त्यांच्या मुलाने सुद्धा अध्यात्माकडे ते वळलेले आहेत, त्यांची सून सुद्धा अध्यात्माकडे वळलेली आहे. पण नुसतं अध्यात्माकडे वळून उपयोग नाहीये. तुम्हाला ते जे काही तुम्ही करताय त्याचा अर्थ समजला पाहिजे की मी काय करतोय, मी काय करते. आणि त्या अध्यात्मामध्ये आपल्याला कुठले काही नियम पाळायचे असतात. आणि अध्यात्म म्हणजे नॉर्मल, काही गोष्टींना असं वाटतं की ते सगळं नॉर्मल आहे. अध्यात्म म्हणजे नॉर्मल नाहीये. काही गोष्टींना आपल्याला पाळावं लागतं, बघावं लागतं की आपण काय करतोय. त्यांना असं वाटतं की हा डेली रुटीन मध्ये आपण जे करतोय तो करतोय, पण हा ठीक आहे तुम्ही करू शकता सगळं काही. पण काही त्यांचे जे सोल्स आहेत त्यांना काही एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून की माझ्या मुलाने चांगलं फॅमिलीला बघावं, माझा मुलगा काहीतरी त्याच्या लाईफमध्ये चुका करतोय तर त्या चुका सुधाराव्या. आणि हे सगळं तिथे पूर्ण होत नव्हतं, त्याच्यामुळे ते तिथून जात नव्हते. तिथे ज्या ज्योत जी पेटवलेली होती ती एवढ्या प्रमाणात प्रज्वलित होत होती की त्यावेळी तिथे ते सरळ त्यांचा राग ते दिसत होता, त्यांचा क्रोध तिथे दिसत होता. आणि तो जर तिथे शांत झाला नसता तर अजून काही वेगळ्या घटना घडल्या असत्या तिथे. पण सारखं जेव्हा सांगितलं गेलं त्याच्यानंतर काही व्यक्तींनी खरोखरच स्वतःला तिथे माफी मागितली आणि मग हळूहळू ते तिथून रिलीज व्हायला सुरुवात झाली. पण तरी सुद्धा त्यांच्या मुलाकडून त्यांची जी अपेक्षा होती ते अध्यात्मामध्ये जर आहे तर त्या अध्यात्मामध्ये काही व्यसन लागू पडत नाही, काही व्यसनं आपल्याला सोडावी लागतात. आणि ते व्यसन घेऊन तुम्ही अध्यात्म करताय
मग त्याचे उलट परिणाम होणारच आहेत. ते जर तुम्हाला सोडवत नाहीये तर नुसतं नावाला अध्यात्म करू नये. तुम्ही जप साधना नुसतं नावाला करू नये. मग फक्त ते नावालाच राहतं, त्याची सिद्धी तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला ज्याप्रमाणे त्याचे इफेक्ट मिळाला पाहिजे, त्याची प्रचिती आली पाहिजे, तर ती प्रचिती तुम्हाला मिळत नाही. तुम्ही कंटिन्यू तेवढंच करत राहणार आहे. पण तुम्हाला तुमच्याकडून जे एक्सपेक्टेशन आहे ते एक्सपेक्टेशन मध्ये तुम्ही उतरलेलाच नाहीयेत. मग तुम्हाला कशा काही त्या सिद्धी मिळतील? उपयोगाच्या नाहीयेत मग ते ध्यानधारणा करून. माझ्या परीने मी पूर्णपणे व्यवस्थित त्यांना सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्या वडिलांना तुमच्याकडून ह्या अपेक्षा आहेत. त्यांनी पुढे जाऊन मांडल्या तर चांगली गोष्ट आहे, अदरवाईज त्यांना त्याचा त्रास होणार. भले त्यांच्या सोलला आता मुक्ती मिळालेली आहे किंवा त्या मुलीच्या पास्टमध्ये जे काही झालेलं होतं त्यांच्या सोललाही मुक्ती मिळालेली आहे. त्यांनी तर नंतर मग, मी अजूनही ते पोर्टल बंद केलेलं नव्हतं, पण त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला ते समाधानी झालेले हे दिसले. आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीला त्यांनी आशीर्वाद दिले. म्हणजेच तिने तिथे तिची चुकी मान्य केली. हे तिथे दिसून येतं की सोल हे कशाचे भुके आहेत. त्यांना तिथे माफी हवी होती त्या मुलीकडून, कारण जे काही झालं ते चांगलं झालं नाही, पण तिने माफी मागितल्यावर ते माफी, कारण ते सुद्धा तिथे अडकून राहिलेले होते. त्यांचे सोल सुद्धा अडकून राहिलेले होते. त्यांना सुद्धा सद्गती मिळालेली नव्हती, सद्गती मिळत नव्हती. आणि ते सगळं तिने माफी मागितल्यामुळे त्यांना सुद्धा सद्गती मिळाली. ते सुद्धा आपल्या प्रवासाला लागले. ते नंतर कोणाच्या तरी दुसरा रिबर्थ वगैरे घेतील, ते बर्थ घेतील दुसऱ्या जन्मामध्ये वगैरे. ते त्यांच्या कर्मानुसार त्यांचा बर्थ कशात होईल त्यानुसार आहे. पण काही गोष्टी ज्या असतात ना, त्या आम्हाला जेव्हा आम्ही पास्ट लाईफचं हे रिग्रेशन करतो, एखाद्याचा पास्ट लाईफ बघतो, काही काही वेळेला खूप वेदना होतात की अशाही घटना काही अगोदर ज्या घडलेल्या होत्या, पण सध्या काही लोकांना त्या विश्वास बसत नाही. पण जेव्हा आम्ही त्या सेन्स करतो, आम्हाला जेव्हा कळतात, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटतं त्यावेळी. त्यानंतर सुद्धा आता त्या मुलीचा तर तो चॅप्टर क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतरही मी तिला सांगितलंय की त्याच्यानंतर तिच्या पत्रिकेमध्ये जे कुंडलीमध्ये येत आहे की जेवढं जेवढं ती अध्यात्मामध्ये एंटर करेल, जेवढं ती चांगल्या प्रकारे अध्यात्म रिच्युअल्स वगैरे जे काय आहेत ते करेल, त्यामुळे तिचा जो योग आहे, म्हणजे ऍक्सिडेंटली मृत्यू, चर्चा करण्यासारखा मृत्यू, तो मृत्यू, ते जे काही योग आहे ते ती हळूहळू त्याची जी तीव्रता आहे ती कमी होणार आहे. त्याच्यामुळे तिने अध्यात्मामध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याने तिचा ग्रोथही होणार आहे, त्याच्यामधून तिचं चांगलं नावही होणार आहे आणि त्या अध्यात्मामुळे तिचा जो मृत्यू आहे तो टळला सुद्धा जाणार आहे. आणि पुढचा जो तिचा जन्म असेल तो स्पिरिच्युअली चांगल्या एका ह्याच्यामध्ये होणार आहे. ते जेव्हा प्रोसेस चालू होती त्यावेळी अक्षरशः डोळ्यामध्ये माझ्या पाणी येत होतं. आणि त्यामध्ये म्हणजे ते जे सोल्स होते ते अक्षरशः त्यावेळी रडत होते, आपल्या फॅमिलीला बघून रडत होते. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो त्यांचा मेसेज होता त्यांच्या वाईफसाठी होता की म्हणजे त्यांना शेवटी त्यांच्या वाईफ बरोबर, म्हणजे तिथे जी लोक होती त्या व्यक्तींबरोबर त्यांना तिथे त्यांची वाईफ सुद्धा हवी होती. म्हणजे त्यांना त्यांच्या वाईफला बघायचं होतं, कारण त्याच्यानंतर त्यांना मुक्ती मिळणार होती. पण तिथे ते नव्हते. हा मेसेज मला त्याच्यानंतर दिसला की त्यांना त्यांच्या वाईफचं एक्सपेक्टेशन तिथे होतं. शेवटचा जो त्यांचा जो चेहरा तिथे जो सेन्स झाला तो त्यांच्या वाईफ बरोबरचा तिथे सेन्स झाला. आता हे सर्व तुम्हाला सांगण्याचं रिझन एवढंच आहे की काही जणांच्या ह्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचे योग येतात, त्याचं निवारण करणं सुद्धा गरजेचं असतं. पास्ट लाईफ सुद्धा असतात, पास्ट लाईफ मध्ये ज्या ज्या घडलेल्या घटना असतात त्या सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या जन्मामध्ये आपण काही आपल्या ज्या काही घटना आपण कर्म करत असतो त्या कर्मामध्ये आपण सुधारणा करू शकतो. काही व्यक्तींना वाटतं की आपण जे करतोय ते करतोय, त्याची काही सजा आपल्याला मिळत नाही, पण त्याची सजा आपल्याला मिळते. या जन्मात नाही मिळाली तरी पुढच्या जन्मात मिळते.
ज्यावेळी म्हणजे लोक म्हणतात हा जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा मिळेल ना, बघू तेव्हा बघून घेऊ. हा मग त्यावेळी बघूनच जे काही आपल्याला समोर वाढलेलं असतं ते सर्वाइव्ह करावंच लागतं. मग त्यानंतर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण हेच आहे, सध्या आपण जे जीवन जगत आहोत त्याच्यामध्ये चांगलं कर्म करा. अध्यात्माकडे वळत असाल तर चांगल्या प्रकारे अध्यात्माकडे वळा, त्याच्यातून चांगलंच फळ मिळणार आहे. सिद्धीच्या मागे जाऊ नका, चांगलं कर्म करत राहा, मेडिटेशन्स करा, साधना करा, पण त्या साधनामध्ये आपल्या मनमानी करू नका. म्हणजे काही व्यक्ती त्याच्यामध्ये साधनेमध्ये ज्या काही गोष्टी पाहिजे असतात त्या न करता आपल्याला ज्याप्रमाणे करायचे त्याप्रमाणे करतात. तर व्यवस्थित साधना करा, मेडिटेशन्स करा, अध्यात्माकडे वळा. आणि त्यानंतर त्या प्रोसेसमध्ये एक नारळ, जो आपण एनर्जी सेन्स करतो, नारळ सुद्धा ठेवलेला होता त्या एनर्जीच्या सेन्स करण्यासाठी. आणि तो सुद्धा त्यांना सांगितलं की बाबा हा जो नारळ आहे तो दुसऱ्या दिवशी जरी चांगला राहिला तरी किंवा त्याला क्रॅक गेलं तरीही तो दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये वाहायचा आहे. आणि एक जवळजवळ 10 ते 15 मिनिटांमध्येच त्या नारळाला क्रॅक गेलं. म्हणजे ती जी एनर्जी आहे ती लगेच त्यांना तिथे दिसली गेली की किती वेगाने ती एनर्जी तिथे ऍब्झॉर्ब झाली. तर अशा प्रकारे कुंडलीचं हे विश्लेषण करत असताना हे अशा प्रकारच्या दोष दिसल्यानंतर हे असं निवारण आणि ही मुक्ती करत असताना आम्हाला सुद्धा खूप त्यावेळी बरं वाटत असतं की एखाद्या सोल्सने आम्हाला निवडलं त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगण्यासाठी. त्यावेळी आम्हाला सुद्धा खूप त्यावेळी बरं वाटतं की त्यांनी आम्हाला निवडलं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडली वगैरे दाखवायची असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचप्रमाणे मी थर्ड आयचे क्लासेस सुद्धा घेते. थर्ड आय म्हणजे शंकराचा डोळा, तो ओपन होतो. म्हणजे आपल्याला ह्या डोळ्यांनी बंद जरी केलं तरी ह्या डोळ्याने आपण बघू शकतो. आणि ते नुसतं बघणंच होत नाही तर त्याच्यामुळे आपली चांगल्या प्रकारे इंट्युशन सुद्धा वाढते. त्याचप्रमाणे ॲनिमल कम्युनिकेशन, प्लांट कम्युनिकेशन, लँड कम्युनिकेशन, घराबरोबर आपण बोलू शकतो, ॲनिमलशी बोलू शकतो, झाडांशी बोलू शकतो, सोलशी बोलू शकतो आणि त्यांच्या मनात काय आहे ते सगळं आपण बघू शकतो, ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर उपाययोजना सुद्धा करू शकतो. हे सुद्धा कोर्सेस कंडक्ट केले जातात. जर कोणाला करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थर्ड आयचे कोर्सेस घेतले जातात. 2 दिवसाचा हा ऑफलाईन ऑनलाईन कोर्स असतो, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे टेलिकिनेसिसचे क्लासेस सुद्धा घेतले जातात. याच्यामध्ये एखादी जी वस्तू आहे ती आपण आपल्या नजरेने मूव्ह करू शकतो. याचाच अर्थ आपण आपल्यामध्ये एवढी इंट्युशन्स वाढवतो आणि आपल्यामध्ये एवढी पॉवर ती निर्माण होते, इंट्युशन्स एवढ्या निर्माण होतात की जे त्यामुळे आपण त्या वस्तू मूव्ह करू शकतो. आणि हे जादू म्हणू शकतो, पण ती जादू विचित्र जादू नाहीये, ही आपल्या शरीरामध्ये आपण जागृत करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे इंट्युशन्स येत असतात. पुढे घटणाऱ्या घटना आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात. पास्ट लाईफमध्ये काय घडणाऱ्या घटना आहेत त्या आपल्याला समजतात. अशा चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभव येतात या सगळ्या थर्ड आय ओपनिंगमुळे, इंट्युशनच्या या प्रोसेसमुळे, टेलिकिनेसिसच्या या प्रोसेसमुळे आणि ह्या कम्युनिकेशनच्या ह्या प्रोसेसमुळे. हे अजब आहे पण ते आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या सुद्धा साध्या सुध्या नसतात. ज्या व्यक्तींना हे करावंसं वाटत असतं याच्यामध्ये, या अध्यात्मामध्ये येतात, त्या उगाचच येत नाहीत. त्यांचं ते कर्म असतं, ते गेल्या वेळी त्यांनी ते सोडलेलं असतं, ते अर्धवट राहिलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आता हा चान्स मिळालेला असतो. आणि जर त्यांनी चान्स सोडला तर तो पुन्हा त्यांना दुसऱ्या लाईफमध्ये तो पूर्ण करावा लागतो. जसं आपण जेव्हा 10वी, 11वी, 12वी अशा प्रकारे आपलं जे शिक्षण पूर्ण करत असतो, 10वी नंतर 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर पुढचं शिक्षण, आणि एखाद्याचं जर शिक्षण अधुरं राहिलं
तर आपल्याला ते ह्या जन्मात जर आपण ते सोडलेलं आहे तर पुढच्या जन्मात आपल्याला ते कंप्लीट करावं लागतं. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा जर एखादी व्यक्तीने सुरुवात केलेली होती, जसं त्या मुलीचं मी सांगितलं की तिने अध्यात्माला सुरुवात केली पछताव्यामुळे, तिने जे अर्धवट सोडलेलं जे अध्यात्म होतं, स्पिरिच्युअली जे तिने सुरुवात केलेली होती, ती जी अर्धवट सोडलेली सुरुवात होती, तिला आता ती जर्नी तिची पुन्हा चालू करावी लागणार आहे. आणि हाच तिचा त्याच्यावर उपाय आहे. आणि जर तिने आता सुद्धा ती जर्नी कंप्लीट केली नाही तर तिला पुढच्या जन्मामध्ये ती जर्नी पुन्हा कंप्लीट करावी लागणार आहे. जोपर्यंत ती ते कंप्लीट करत नाही तोपर्यंत तिला कंटिन्यू त्याच्यामध्ये करतच राहावं लागणार आहे. त्या ऑपॉर्च्युनिटीज तिच्याकडे येणार, पण तिने त्या एक्सेप्ट करायच्या आणि त्याच्यामधून तिने तो मार्ग निवडून त्या मार्गावर तिने चालत जायचं, जेणेकरून तिचं जे कर्म आहे ते नंतर ती चांगलं करणार आहे आणि तिचा जो सोल जो नंतर आहे तो नंतर चांगल्या प्रकारे सद्गतीला जाणार आहे. म्हणजे मग तो जो सोल आहे तो कुठे अडकून पडणार नाही. तर अशा प्रकारे कुंडलीच्या ह्या प्रवासामध्ये एक सोल जे ओल्ड होते ते येऊन सांगून गेले, त्यांची मुक्ती झाली. त्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन होऊन त्या व्यक्तींची मुक्ती झाली आणि त्याच्यानंतर वास्तुशांती करून सगळं काही शांत व्यवस्थित केलं गेलं. तर ही एक प्रोसेस किंवा कुंडलीचा हा जो प्रसंग घडला तो तुम्हाला सांगावासा वाटला. त्याचप्रमाणे तुमच्या लाईफमध्ये सुद्धा जर काही अशा प्रकारे प्रॉब्लेम्स आलेले असतील किंवा कुंडली बघायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचं निवारण आपण करू. माझा नंबर खाली चॅनलमध्ये दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.